मुंबईतील शाखाध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या संदर्भात नेमण्यात आलेल्या मनसेच्या केंद्रीय समितीसोबत राज ठाकरे यांची बैठक। आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचं बैठक सत्र सुरू आहे। शिवतीर्थावर बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आजची ही बैठक महत्त्वाची, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व। मनसेचं बैठक सत्र हे सुरू आहे। शिवतीर्थावर बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। मनसेची आज शिवतीर्थावर ही बैठक होते। शाखाध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या संदर्भात नेमण्यात आलेल्या मनसेच्या केंद्रीय समितीसोबत राज ठाकरे यांची बैठक। आपले प्रतिनिधी भूषण शिंदे आपल्यासोबत जोडलेले आहेत। भूषण, आपण पाहतोय मनसे आता या ठिकाणी सतर्क झालेले आहे। आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचं बैठक सत्र आता पाहायला मिळतंय। नक्कीच एकंदर पाहिलं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आजची एक बैठक पार पडणार आहे। ती अत्यंत महत्त्वाची बैठक आहे। यापूर्वी मनसेकडनं अनेक विषयांचा अध्ययनासाठी किंवा एकदम सर्वेक्षणासाठी एकंदर केंद्रीय समित्या स्थापन केल्या होत्या। त्या समित्यांचा अहवाल आज स्वतः राज ठाकरे पाहणार आहेत, घेणार आहेत। त्यामुळे त्यांचा एकंदर आढावा स्वतः राज ठाकरे घेणार आहेत। त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आजची बैठक अत्यंत महत्त्वाची आहे। मात्र आज मुंबईत पाऊस जास्त असल्याने काहीशी बैठकीला विलंब होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जात आहे। त्यामुळे 9ची बैठक होती, मात्र साधारण ती 10 किंवा 10:30 वाजता सुरू होण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे। एकंदर पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राज ठाकरे काय एकंदर मूलमंत्र देतात हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे बैठक सुरू झाल्यानंतर राज ठाकरे आपल्या पदाधिकाऱ्यांना, आपल्या नेत्यांना काय सांगतात, काय मार्गदर्शन करतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल। कृपा जी नक्कीच, याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।